नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला पाहतोय देश महाराष्ट्र आणि बातमी येते राज्यातल्या मुख्यमंत्री पदाची आणि त्यावरील घडामोडींची। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत। फडणवीसांची रात्री 10:30 नंतर अमित शहांसोबत बैठक होण्याची शक्यता आहे। त्याआधी फडणवीस एका खासगी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज दिल्लीला जाणार नाहीत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे राज्यातल्या या तीनही प्रमुख नेत्यांची शहांसोबत एकत्र चर्चेची आजची शक्यता कमी आहे। तर नव्या सरकार स्थापनेसाठी घडामोडींना वेग आलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले। रात्री 10:30 वाजता अमित शहांसोबत त्यांची बैठक होण्याची शक्यता आहे। या बैठकीआधी फडणवीस खासगी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज मात्र दिल्लीसाठी जाणार नाहीत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज दिल्लीला जाण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। राज्यातल्या तीनही प्रमुख नेत्यांची शहांसोबत एकत्र बैठकीची आजची शक्यता कमी आहे। तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी ठाण्यामध्ये महिलांकडून गणपती मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली आहे। तर फडणवीस दिल्लीसाठी रवाना झालेत। शहांसोबत रात्री 10:30 वाजता त्यांच्या बैठकीची शक्यता आहे। राज्याचा प्रमुख मुख्यमंत्री ठरवण्यासाठी हालचालींना वेग आलाय। एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी ठाण्यामध्ये महिलांकडून गणपती मंदिरात महाआरती करण्यात आली। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदासाठी बिहार पॅटर्नवर फुल्ली मारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। महाराष्ट्रामध्ये भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा असं दिल्लीमधल्या वरिष्ठ नेत्यांचं मत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। जास्त जागा असताना मुख्यमंत्रीपद सोडणं योग्य नाही असं मत नेत्यांचं आहे, अशीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे। मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांचं नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। शहांसोबत राज्यातल्या तीनही प्रमुख नेत्यांसोबत शहांची बैठक होणार आहे। त्यानंतर मुख्यमंत्रीपदी कोण यांचं नाव जाहीर केलं जाईल। महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांचं नाव निश्चित, सूत्रांची माहिती। 232चा आकडा गाठत महायुतीला महाराष्ट्रात स्पष्ट बहुमत मिळालंय, तर 132चा आकडा गाठणाऱ्या भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्री पदासाठी महायुतीमध्ये फडणवीसांना वाढता पाठिंबा दिसतोय। नवनिर्वाचित 5 अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दर्शवलाय। रत्नाकर गुट्टे, विनय कोरे, अशोकराव माने, रवी राणा, शिवाजी पाटील यांनी पाठिंबा दिलाय। 5 अपक्ष आमदारांनी मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावाला पसंती दिली आहे। 5 आमदारांच्या पाठिंब्यामुळे भाजपची संख्या आता 137 वर पोहोचली आहे। सर्वात पॉप्युलर असे नेते आहेत, सर्वात चाहते असे नेते आहेत। विधिमंडळातील बहुतांश आमदारांची इच्छा आहे की देवेंद्रजी या राज्याचं नेतृत्व करावं। त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, कारण शेवटी राज्य चालवत असताना एका बाजूला प्रशासनावर पकड, प्रशासनाची समज आणि त्या ठिकाणी व्हिजनरी नेतृत्वाची आवश्यकता आहे, जे देवेंद्रजींकडे आहे। आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि होणार पण आहे। राष्ट्रवादीने आपला नेता निवडला, रात्री शिवसेनेने आपला नेता निवडला आणि भारतीय जनता पार्टी सुद्धा लवकरच विधिमंडळ पक्षाची बैठक भरून नेत्याची निवड करेल। श्रेष्ठी पुढचा आदेश आम्हाला देतील आणि जो आदेश श्रेष्ठी देईल तो आमचा पुढचा मुख्यमंत्री राहील। तिन्ही पक्ष आपापले गटनेते निवडतील आणि महायुतीचा मुख्यमंत्री आज किंवा उद्यापर्यंत निश्चित होईल आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचं नाव त्या ठिकाणी आहे। जनसामान्य भारतीय जनता पार्टीच्या राज्यातल्या कार्यकर्त्यांची आणि बहुतांश आमदारांची नक्कीच इच्छा आहे की सन्माननीय देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री बनावे आणि
त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही कार्यक्षम राहू. माझ्या कार्यकर्त्यांचं असेल की माझ्या मतदारसंघातल्या जनतेचं असेल, जनामनात ज्यांनी काम केलंय, ज्यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना 5 वर्ष विकास केलाय आणि लाडकी बहीण योजना ज्यांनी यशस्वीपणे राबवली, असं सर्वसामान्यांचे देवाभाऊ हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे. आज जे यश मिळालेलं आहे ते तिन्ही पक्षाचं जे कॉम्बिनेशन होतं, एकमेकांमध्ये असलेला समन्वय होता, तो समन्वय चांगला होता म्हणून निवडून आलेला आहे. त्यामुळे फडणवीस साहेब जर का राज्याचे मुख्यमंत्री होत असेल तर आम्हाला वाईट वाटण्याचं कारणच आनंदच आहे. अजितदादा पवार यांनी काल त्यांच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिलेला आहे, कारण त्यांच्या जागा 132 आलेल्या आहेत. या एवढ्या जागा आलेल्या असल्यामुळं आणि बीजेपीतल्या तमाम लोकांचा आग्रह आहे की ते देवेंद्र फडणवीस झाले पाहिजे. मुख्यमंत्री पदाच्या 2 फॉर्म्युल्यांवर महायुतीच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री पदाच्या 2.5 वर्षाच्या फॉर्म्युल्यासाठी शिंदे गट आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री पदासाठी 2 फॉर्म्युले, सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री पदाच्या 2 फॉर्म्युल्यांवर महायुतीमध्ये बैठकीमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री पदासाठी पहिला फॉर्म्युला 2.5 वर्षांचा. 2.5 वर्ष भाजप, 2.5 वर्ष शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद देण्यासाठी शिंदे गट आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री पदासाठी दुसरा फॉर्म्युला 2-2-1 चा असावा, यासाठी बैठकीमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. अजित पवार गटाला 1 वर्ष, भाजपला 2 वर्ष, शिंदे गटाला 2 वर्ष सीएम पद द्या, दादा गट आग्रही. 2-2-1 फॉर्म्युल्यावर महायुतीमध्ये एकमत होण्याची जास्त शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. 2-2-1 फॉर्म्युल्यानुसार भाजपकडे पहिली 2 वर्ष सीएम पद जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. पहिल्या 2 वर्षामध्ये फडणवीस सीएम राहण्याची दाट शक्यता असल्याची सूत्रांची माहिती. फडणवीसांना सीएम करण्यासाठी अजित पवार गटाचा पाठिंबा असल्याची सूत्रांची माहिती आहे. 2-2-1 या फॉर्म्युल्यावर आजच निर्णय होण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार याची राज्यामध्ये सध्या चर्चा आहे. अशातच एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पुणे शहरातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी दगडूशेठ मंदिरामध्ये आरती केली. शिंदेच्या मुख्यमंत्रीपदासाठी दगडूशेठ गणपती चरणी साकडं घालण्यात आलं, तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा लाभ घेऊन आजारातून बरे झालेल्या रुग्णांनी श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाऊन बाप्पाला साकडं घातलंय. मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसोबतच 20 मंत्र्यांचा शपथविधी होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. भाजपचे 10 तर शिवसेना राष्ट्रवादीचे प्रत्येकी 5 मंत्री शपथ घेतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते. महाराष्ट्रामध्ये बिहार पॅटर्न राबवण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री पदासाठी नरेश मस्केंनी केली आहे. तर बिहार पॅटर्न एकदाच झाला, आता पुढचा निर्णय वरिष्ठ घेतील असं भाजपचे राम शिंदे यांनी म्हटलंय. बिहारमध्ये ज्या पद्धतीने नितीश कुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्र्यांची माळ घातली गेली, त्यांची संख्या कमी होती तरी सुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपद महायुतीने त्याच पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्रीपदी जाहीर करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. बिहार पॅटर्न एकदाच झाला, बिहार पॅटर्न आता पुन्हा बिहार पॅटर्न जर झाला तर त्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठ नेते विचार करतील. नई सरकार कब तक बन जाएगी, कब तक वोट टेकिंग सेरेमनी होगा? अभी देखिए, अभी कुछ चल रही है, सब प्रोसीजर हो जाएगी. और सीएम कौन बनेगा सर? सीएम कौन बनेगा? अरे मैं कार्यकर्ता हूँ छोटा, अभी सब नेता बैठेंगे, डिसाइड करेंगे और फिर आपको पता चल जाएगा. मला असं वाटते की हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय असतो आणि त्याच्यामध्ये जे काही निर्णय घेतील, पण आम्हाला अशी खात्री आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे पुन्हा एकदा विराजमान होतील. एक शिवसैनिक म्हणून तर मला निश्चितच वाटतं की माननीय एकनाथजी शिंदे हेच मुख्यमंत्री राहावेत. तिघेही जण दिल्लीला जाणार आहेत आणि यातनं नक्कीच चांगली बातमी आपल्याला ऐकायला मिळेल. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हे आणि इतर 2 उपमुख्यमंत्री, तर हे समीकरण हे एक सक्सेसफुल फॉर्म्युला झालाय. हा सक्सेसफुल फॉर्म्युला पुन्हा रिपीट झाला पाहिजे. तर मला तुमच्याचकडनं तुमच्याच टीव्ही चॅनलवर मी पाहतेय हे सूत्र वगैरे, यामध्ये अधिकृत तर माझ्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. भाजपचा आणखी गटनेता ठरलेला नाही, उद्या त्यांचे पक्षसृष्टी येण्याचे चान्सेस आहेत आणि ते आल्यानंतर त्यांच्या गटनेत्याची निवड होईल. मला वाटतं आज
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब सुद्धा दिल्लीला जातील की काय अशी शंका आहे. त्यांच्या वरिष्ठ पातळीवरती चर्चा होईल आणि 2 दिवसानंतर मुख्यमंत्री कोण बनेगा याची नाव घोषणाही केली जाईल. मी माननीय उदय सामंत साहेब, माननीय दादा भुसे साहेब आणि आमच्या शिवसेना नेत्या माननीय नीलमताई गोरे आम्ही 4घही जण माननीय फडणवीस साहेबांना भेटायला गेलो. काल जी आमची बैठक झाली शिवसेना पक्षाची, त्या बैठकीमधले जे निर्णय झाले त्याची आम्ही माहिती दिली की आमदारांची भूमिका शिवसेना पक्षाच्या बैठकीमध्ये सुद्धा काही आमदार बोलले आणि बैठकीनंतर देखील अनेक आमदारांनी की या बाबतीतली भूमिका जी आमच्याजवळ व्यक्त केली त्या बाबतीतली सुद्धा जी काही चर्चा काल झाली ती सगळे आम्ही फडणवीस साहेबांच्या कानावर घातलेली आहे. जो मुख्यमंत्री दिल्लीमध्ये ठरेल तो सर्वांना स्वीकारावा लागेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पदावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना माझ्या शुभेच्छा असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. मोदी आणि शहा हे मुख्यमंत्री ठरवणार असल्यामुळे हा मुख्यमंत्री हा दिल्लीतून ठरेल आणि जो कोणी असेल तो त्यांना आज उद्याकडे जाहीर करावाच लागेल ना. त्यांच्याकडे प्रचंड बहुमत आहे, त्यांना बहुमतासाठी कुठे हात पसरावे लागणार नाही. शुभेच्छा आहेत त्यांना. आणि अनेक प्रश्न महाराष्ट्रापुढे उभे ठाकले असताना त्या प्रश्नाला घेऊन आम्ही लढणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही विरोधक म्हणून आमची भूमिका आम्ही पार पाडू. त्यांना आमच्या शुभेच्छा. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं शक्यता आहे, काय सांगा? नाही व्हाय ना, कोणी झालं तर पहिले कोण होते तेच होते, दुसरं कोण नव्हतं. ते म्हणणं आहे फक्त तेच होते आणि मराठे सगळ्याला खेटलेले. मराठ्यांपुढं सत्ताधारी कोणी नाही. हां, पुन्हा तेच व्हा, नाही तर पुन्हा दुसरं कोणी करा. तुम्ही पुन्हा झाले की मी पुन्हा बसलोच उपोषणला. हां, कुणी आलं तरी आम्हाला लढावं लागणार आहे आणि आम्ही सज्ज झालो लढायला. हां, त्यांच्या डोक्यात बंद पाडतो सामूहिक उपोषण लागणार आहे आता. तर मुख्यमंत्री पदाचं काय करायचं ते आमचं आम्ही ठरवू असं अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्री पदाच्या चर्चांवर अजित पवार यांची ही प्रतिक्रिया होती. तर 1 वर्ष मुख्यमंत्रीपद शिंदेना देतील, 4 वर्ष भाजपकडे असेल. मुख्यमंत्री पदाच्या फॉर्म्युल्यावर रोहित पवारांची ही प्रतिक्रिया आहे. त्यांनी काय म्हणावं, प्रत्येकाने आपलं खाली काय आहे ते बघा ना. आमचं कशाला काळजी करता? आमची काळजी करायला आम्ही सर्व आमदार, आमचं महाविकास महायुती आणि माझ्या पक्षाच्या बरोबर असणारे सगळे आमचे नेतेगण कार्यकर्ते खंबीर आहेत. 1 वर्ष एकनाथ शिंदे साहेबांना देतील आणि नंतर 4चे 4 वर्ष हे भाजप ठेवेल. कारण कुठेतरी भाजपची चालच नाही तर रणनीतीच अशी आहे की 29ला एक हाती सत्ता भाजपची आणायची. यंदा जर आपण बघितलं तर काही प्रमाणात त्या रणनीतीला यश आलेलं आहे. कराडच्या प्रीती संगमावर एक अनोखं चित्र पाहायला मिळालं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं शरद पवार, रोहित पवार आणि अजित पवार आले होते आणि त्यावेळी अजित पवार आणि रोहित पवार यांची समोरासमोर भेट झाली. निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान एकमेकांवर टीका करणाऱ्या काका पुतण्यामध्ये मिश्किल संवाद पाहायला मिळाला. अजितदादांनी हक्काने सांगितल्यावर रोहित पवारांनी अजितदादांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. दादांनी त्यानंतर रोहित पवारांना मिश्किल टोलाही लगावला. दर्शन काकाचं थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असते तर काय काका आहेत म्हणून मी पाया पडलो. विचारामध्ये भिन्नता आत्ता तरी आहे. शेवटी जी काही संस्कृती आहे, एक वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या 19च्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणं ही जबाबदारी आहे. कारण ही जी भूमी आहे, चव्हाण साहेबांची स्मृती ठिकाण आहे, या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही. इथं संस्कृती पाळणं फार महत्त्वाचं आहे. आम्ही तरी पाळतो आणि ते त्या ठिकाणी मी केलेलं आहे. मी त्यांचं दर्शन घेतलं. जाता जाता ते असंही म्हणले की माझी सभा झाली असती तर अडचण झाली असती. नाही, झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं, उलटही होऊ शकलं असतं. पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. पण शेवटी ते मोठे नेते आहेत, निर्णय त्यांचा होता. पार्टी त्यांची आज आमदारकी जर बघितली, सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्यामध्ये तिथं निवडून आलेले, चांगली गोष्ट आहे. मी त्यांचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे. आपल्या इथं एक पद्धत आहे, मराठी संस्कृती आहे, आपण वडीलधाऱ्यांचा. आम्ही पण जर लवकर आलो असतो, काय आमच्या त्या पोलिसांनी आम्हाला शाळांनी तिकडेच नेलं.
नाही तर कदाचित साहेबांची आमची पण इथं गाठ पडली असती. मी मुश्रीफ साहेबांनी, आमच्या सचिननी, मकरनाबा, आम्ही सगळ्यांनीच दर्शन घेतलं असतं. आपल्यामध्ये वडीलधाऱ्याचं दर्शन घेतात. तुमच्या घरी तुमच्या वडील समान व्यक्तीची भेट झाली तर दर्शन घेता ना तुम्ही, घेता. अरे बरोबर आहे रे, पण आता काय करतो, ते टायमिंग जुळलं नाही. नाहीतर त्याच्यावर मी डिपार्टमेंटवर पण चिडलो.